राहिला प्रश्न ते आमच्या प्रोसेसिंग फीजचा. आता प्रोसेसिंग फीजमध्ये काय असणार आहे, सुरुवातीला जे असणार आहे तुमचे ॲडमिशन लेटर येणार आहे. सेकंड जे आहे तुमचे बाकीचे अपोस्टल आहे, जे तुम्हाला अपोस्टलवाल्यांनाच पे करायचं आहे. थर्ड जे आहे तुमचे कॉलेजच्या ॲडमिशनमधली फी पेमेंट आहे, जे तुम्हाला डायरेक्ट कॉलेजच्या अकाउंटमध्ये पे करायचे आहे. राहिला प्रश्न चौथा, तो म्हणजे एअर तिकीट आहे, जे तुम्ही कुठलाही एजन्सीमध्ये एअर तिकीट बुकिंग करून तुम्ही तुमचं एअर तिकीट कंप्लीट करू शकतात. त्यामुळे या कुठलाही प्रकारचा कुठलाही मिडलमॅन किंवा थर्ड पर्सनची इन्व्हॉल्वमेंट नसणार आहे. जे काय आहे ते तुमचं डिरेक्टली कॉलेज आणि स्टुडंट या दोघांमधलंच असणार आहे. सो तुम्ही डिरेक्टली कुठलाही विचार न करता की कुठल्या प्रकारचे यामध्ये बरेचसे स्कॅम होत असतात, की म्हणजे थर्ड पर्सन इन्व्हॉल्वमेंट असते, की तुम्हाला यांनाही पे करावं लागतं आणि त्या एजन्सीलाही पे करावं लागतं. यात कुठलाही, यामध्ये फक्त इंडिव्हिज्युअल कॉलेज असणार आहे आणि स्टुडंट असणार आहे, या दोघांचंच असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली कॉलेजच्या अकाउंटमध्ये फी करायचं, पेमेंट करायचं आहे. आणि मुळात उरला प्रश्न तो म्हणजे एअर तिकीटचा. आणि तो एअर तिकीट जे आहे ते तुम्हाला डिरेक्टली एजन्सी तुम्ही कुठेही बुकिंग करू शकतात. सो ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सहजासहजी घरी बसलाही करू शकता किंवा कुठलाही म्हणजे कन्सल्टन्सीच्या हेल्पने सुद्धा ते करू शकतात. त्यामध्ये फक्त त्यांचे जे चार्जेस आहेत तेच तुम्हाला अप्लाय करायचे. राहिला प्रश्न तो प्रोसेसिंग चार्जेस. जे प्रोसेसिंग चार्जेस आहे ते 50,000 ते 60,000 मध्ये असणार आहे, जे तुम्ही पे करू शकता.